नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण शबरी घरकुल योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि ओव्हरऑल ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शबरी व्यवसाय योजनेअंतर्गत तुम्ही व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात सुलभ दरामध्ये। तुम्ही गाडी घेण्यासाठी किंवा छोटा मोठा उद्योग करण्यासाठी कर्ज घेऊ शकत होतात। त्या योजनेसाठी जरी तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे आणि वरती आय बटनमध्येही मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली, तर ती योजनेचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। चला तर पाहूया शबरी घरकुल योजना। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी असेच सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो। मित्रांनो, ही जी शबरी घरकुल योजना आहे ही राज्य सरकारने 2023 साली सुरू केली होती। या योजनेची जी अंमलबजावणी असते ती आदिवासी विकास विभाग या विभागातर्फे या योजनेची अंमलबजावणी होत असते। यांचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे पक्के घर बांधून देणे लाभार्थ्याला। जेवढी अर्जदार असतील, लाभार्थी कोण असतील तर अनुसूचित जमाती आणि श्रेणीमध्ये जेवढी कुटुंब राज्यात आहेत तेवढी कुटुंब या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता। मित्रांनो, जसे की महाराष्ट्र राज्यातील अनेक अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची पक्के घरे नाहीत, तसेच ते मातीपासून तयार केलेल्या झोपड्यामध्ये आज देखील वास्तव्य करत आहेत। त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस यांसारखे अनेक समस्यांना त्यांना प्रत्येकी वर्ष तोंड द्यावे लागत असते। या सर्व सारासार गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शबरी घरकुल योजनेसाठी लॉन्च केलेली किंवा ही योजना सुरू केलेली। आता या योजने सुरू करण्यामागचे काही राज्य सरकारचे उद्दिष्ट किंवा ध्येय आहे, ते म्हणजे राज्यात जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्या कुटुंबांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून देणे, दारिद्र्य रेषेखाली जे जीवन जगत आहेत त्यांना स्वतःची पक्के घरं बांधून देणे व त्यांना जगण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे। त्यानंतर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब आहेत त्यांना, गरिबांसाठी त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यामुळे पैशांसाठी इतरांवर कोणावरही अवलंबून राहण्यासाठी वेळ त्याच्यावर येऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून शबरी घरकुल योजना अंतर्गत त्यांना पक्के घरे बांधून देणे हा राज्य सरकारचा मोठा संकल्प आहे। त्यानंतर राज्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील खेड्यापाड्यात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचा विकास व्हावा, ही राज्य सरकारचं या योजनेमागचं धोरण आहे। आता बघा, शबरी घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी जी रक्कम मिळणार आहे ती कशा पद्धतीने मिळेल, तर ग्रामीण क्षेत्रामध्ये 1,32,000 रुपये एवढी रक्कम तुम्हाला घर बांधण्यासाठी मिळणार आहे। त्यानंतर नक्षलवादी व डोंगराळ भागात 1,42,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। नगर परिषद क्षेत्रात तुम्हाला 1,50,000 व नगरपालिका क्षेत्रात तुम्हाला 2,00,000 रुपये एवढी मदत घर बांधण्यासाठी मिळणार आहे। आता या योजनेअंतर्गत राज्य सरकारने काही नियम, अटी व पात्रता ठेवली, ती म्हणजे लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील असलेले आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार व्यक्तीचे वास्तव्य हे महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्षांपासून तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे चांगले पक्के घर असता कामा नये। त्यानंतर अर्जदाराकडे घर बनवण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन किंवा राज्य सरकारकडून, शासनाकडून दिलेली जमीन त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार व्यक्तीने कोणत्याही शासकीय योजनेचा घर बांधण्यासाठी लाभ घेतलेला नसावा। त्यानंतर अशा प्रकारे जी लाभ घेण्यासाठी तुम्ही शासनाचे नियम, अटी आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, तर तुम्हाला यासाठी काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते म्हणजे आधार कार्ड। आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतील, ते म्हणजे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर 7/12 उतारा, त्यानंतर 8 दाखला, ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आणि बँक खात्याचा तपशील जो म्हणजे बँक पासबुकचा झेरॉक्स, तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे या शबरी घरकुल योजनेसाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर शबरी घरकुल योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किंवा आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे, जे की तुमच्या तालुका लेवलला तहसील कार्यालयामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये असतो। कारण ही जी योजना आहे ती आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राबवली जाते, म्हणून तुम्हाला अर्ज करण्यासाठी संपर्क ही आदिवासी विकास विभाग यांच्यामध्ये संपर्क करावा लागणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्येही इन्क्वायरी करू शकतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा
आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.